आता यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। मी तेल सूर्यफूल यूज करते, कारण की सूर्यफूल तेल हे चांगलं असते। तेल कढईमध्ये टाकलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर ना आपण पुढची प्रोसेस बघूया। आता आपण स्टार्टिंगला यामध्ये बदाम म्हणजे ड्रायफ्रूट बदामचा फ्राय करून घेऊया। आणि ड्रायफ्रूट असं काही नाही आहे, आपापल्या हिशोबाने आपण टाकू शकतो, कमी जास्त करू शकतो। ड्रायफ्रूटला थोडंसं आचेवरती हे करून घ्यायचं आहे। आज आमच्याकडे थोडं वातावरण खराब आहे, वारं सुटलेलं आहे, त्यामुळे थोडंसं आणि ड्रायफ्रूटला थोडंसं आपण फ्राय करून घेऊया। बदाम ड्रायफ्रूट आता झालेले आहेत आणि ड्रायफ्रूट आपण काढून घेऊ याच्यामध्ये। आणि यानंतर आपण टाकणार आहोत यामध्ये काजू। काजू थोडेसे आपण फ्राय करून घेऊया। काजू पण आपले फ्राय करून झालेले आहेत। यानंतर आपण कांदा फ्राय करून घेऊया। कांद्याला चांगल्या थोडंसं लालसर होईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। कांदा लाल होईपर्यंत। आणि मी कांदे मॅक्झिमम छोटे मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेले आहेत। कांदा छान लाल होऊ द्यायचा आहे। चांगल्या प्रकारे फ्राय झाल्याच्या नंतर ना याला काढून घ्यायचा आहे। आता कांदा पूर्णपणे तळलेला आहे, लालसर झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये। छान असा तळून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। असा छान थोडासा खरपूस भाजल्याच्या नंतर यामध्ये आपण आता शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे छान तळून झालेले आहेत आणि आता आपण अशा प्रकारे तळून घ्यायचे आणि आता आपण काढून घेऊया। अतिशय चांगल्या प्रकारे इथे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। आणि यानंतर आता आपण हे खोबरं भाजून घेऊया, तळून घेऊया। खोबरं सुद्धा तेलामध्ये थोडंसं लालसर होऊ द्यायचं आणि काढून घ्यायचं। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला खोबरं छान प्रकारे असं लाल झालेलं आहे, भाजून घेतलेलं आहे आणि असं काढून घ्यायचं। हे असं मुरमुऱ्यामध्ये टाकल्याच्या नंतर खूप छान लागते। तुम्हाला जे जे आवडते तसे तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा याच्यामध्ये अजून ॲड करू शकता। यानंतर आपण डाळवं टाकूया। डाळवंला सुद्धा थोडंसं तळून घेऊया। डाळवं आणि ड्रायफ्रूट्स छोटे छोटे लेकरांना खूप आवडते। हे असं छोटे लेकरं थोडंसं चिवडा वगैरे खायला हे करतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या आवडीचं ड्रायफ्रूट वगैरे टाकले। डाळवं छान तळवलेलं आहे। आता आपण काढून घेऊया डाळवं सुद्धा। असं लालसर झाल्याच्या नंतर ना डाळव्याला काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये खिसमिस टाकून घेऊया। याला थोडंसंच फ्राय करून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं। याला जास्त लालसर होऊ द्यायचं नाही। आता आपण मिरची तळून घेऊया। मिरचीला सुद्धा थोडंसं छान फ्राय करून घ्यायचं।
थोडंसं लालसर होऊ द्यायची मिरची. आणि मिरचीसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे टाका. लेकरांना जर कमी तिखट आवडत असेल तर कमी तिखट टाका. मी हे अशा 9-10 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून. आता कढईमध्ये तेल गरम असल्यामुळे कढईला आपण खाली उतरून घेऊ आणि याच्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. सगळ्यात पहिले आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊ. मोहरीला चांगल्या प्रकारे तडतडी आल्याच्या नंतर यामध्ये आपण जिरं टाकून घेऊ आणि जिऱ्याला सुद्धा छान तडतडू द्यायचं. आणि यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्ता जास्त घ्या. कढीपत्ता जास्त टाकल्याच्या नंतर अतिशय चांगला असा सुगंध येतो. आणि सगळ्यात छान जर खमंग चिवडा करायचा असेल तर यामध्ये आपण थोडीशी 4-5 लसणाची पेस्ट मिक्स करायची. अतिशय चांगल्या प्रकारे चव येते खमंग चिवडा याला. आणि यामध्ये आपण हळद टाकून घेऊ. हे सर्व गरम तेल असल्यामुळे यामध्ये मी डायरेक्ट मिक्स करत आहे पूर्ण. आणि लाल तिखट थोडंसं टाकून घेत आहे. तुम्ही आवडीप्रमाणे टाकून घ्या, कमी जास्त. मी 2 चम्मच टाकत आहे कारण की हिरवी मिरची मी घेतलेली आहे 9-10. आता आपण यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. या मुरमुऱ्यावरती टाकूया. मी मुरमुऱ्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे. आता आपण हे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, किसमिस हे मिक्स करून घेऊया. आणि हा कांदा, मिरची आपण तळून घेतलेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जे फोडणी दिलेलं आहे सर्व कढीपत्ता याच्यामध्ये पूर्ण सर्व काही टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. चिवड्याला असा चिवडा लेकरांना खूप आवडतो. लेकरं थोडंसं कमी तिखट खाते, त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये तिखट कमी जास्त करू शकता. आणि याच्यामध्ये काजू, बदाम, किसमिस मिक्स चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या. आणि वरतून कोथिंबीर अशी टाकून घ्या. ही कोथिंबीर मी सुकवून घेतलेली आहे, धुवून सुकवून यामध्ये मिक्स करत आहे. हे आहे ड्राय फ्रूट मिक्स खमंग चिवडा. आणि तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा.